नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हा चिंतारणारा, ख्रिस्त येशू हा चिंतारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी परमेश्वराने त्यांना
व पवित्र आत्म्याचे आभार मानतो. या पवित्र अर्पणामध्ये आम्ही आमच्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन, आमचे संपूर्ण कुटुंब आणि आमचे भविष्य प्रभूच्या चरणी समर्पित करतो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, आनंद, शांती आणि पुढील आयुष्यातील प्रभूचे कृपेने असेच प्रेमाने व विश्वासाने एकत्र चालण्याचे वेळ मिळो अशी प्रभूकडे प्रार्थना करेल. तुमच्यासाठी विशेष प्रार्थना सर्व लोक जे या विषयासाठी आलेले सगळ्यांचं स्वागत आणि सर्व भावनांचे जे आपल्या जेजुरी सारेला जन्मा करून आज आलेले आहे. हा क्षण आनंदाच्या क्षणी दिवस याचा सौभाग्याचा आणि हर्ष करा, जल्लोष करा. म्हणून हे सर्व भावना सर्व सिस्टर्स आणि आम्ही एकत्र जमलेलो आहोत. या दिवसामध्ये आपण हर्षाने तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुम्हाला पुढील आयुष्य अतिशय सुंदर आयुष्य मिळत राहावं आणि हा 25 ते 50 साजरा करण्यासाठी पण आम्ही पण फोन करावे म्हणून आपण परमेश्वराकडे पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. हर्षाने आणि आनंदाने आपण हा सोहळा साजरा करण्यासाठी आणि मिसा अर्पण करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. लवकरात सगळे मानव सुरू होतात, परंतु 25 वर्ष एकनिष्ठ राहिलेले आहेत एकमेकांशी आणि त्याचा संसार अतिशय सुंदर प्रकारे तो साजरा केलेला आहे. त्याचं फळ आपल्याला दोन गोंडसची पार्थ आणि सुंदर अशा त्या दोन मुली त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर फ्रूट ऑफ युअर मॅरिड लाईफ आणि म्हणून देवाचा आभार मानला. त्याचबरोबर ज्या ज्यावेळी तुम्ही एकमेकांबरोबर मांडला, ज्या ज्यावेळी एकमेकांना पोचला, ज्या ज्यावेळी एवढे राबवले गुस्सा करते बात नाही की एक दुसरे से एकमेकांबरोबर बोलले नाही, तरी एकमेकांबरोबर त्यांच्यावरती काढला त्या सर्व क्षणाची आणि तसंच आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वर कृपेने एकमेकांकडे विश्वास सर्व
त्याच्या वचन हृदयाला ओळखत नाही. प्रभूचे शुभकर्मा. माझ्या विशेष माणूस आणि स्वामी 25 वर्षापूर्वी एकत्र आले. ते प्रेमात कुठे पडले आले पण प्रेमात कधी पडले मग लग्नानंतर पडले की उभे राहिले प्रेमात पडून उभे राहिले. सुरुवातीला पडले ना म्हणूनच प्रीतीचे संदर्भ वाचन केलं आहे. आणि त्यांनी व्यवस्थित प्रेम केलं तर एकमेकांवर नक्की नंतर गेले 4 वर्ष मी इकडे आहे आणि बघितलेलं आहे स्वामी माणूस धडपड करत असतात कार्य करण्यासाठी मदत करण्यासाठी आणि विशेष करून हरिगावच्या यात्रेसाठी भरपूर मेहनत जाते. दरवर्षी ते ऑर्गनाईज करणं सोपं असतं. मिसा ऑर्गनाईज करायला सोपं आहे परंतु इकडनं चालत जाऊन हरिगावपर्यंत पायी जाऊन सर्व करायचं ते सोपं नाही. इट्स व्हेरी आणि म्हणून ते करू शकता. आणि तुमचं धाडस टिकविण्याचं काम तुमची अर्धांगिनी करत आहे. नाही तर तुमचं धाडस संपलं असतं. ती तुमच्या पाठीशी उभी नसती, तिने तुम्हाला धीर दिला नसता तर कदाचित ते कार्य करू शकलं नाही नसतं. आणि तिचं सौंदर्य टिकविण्याचं काम तुम्ही ठेवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? When you think of your mommy and daddy, काय विचार येतो तुमच्या मनात? हे का असं स्पॉन्टेनियसली विचारायचं असतं म्हणजे खरं ते आपण सांगतो आणि प्रेरणा पवित्र आत्म्याची प्रेरणेने आपण बोलत असतो. जर ठरवून झालं असतं तुला मी अगोदरच सांगितलं असतं श्रेया मी असा प्रश्न विचारणार आहे तर तेव्हा थोडंसं काहीतरी असं मस्त गोड काय एकत्र जर राहिलो एकमेकांना साथ दिली तर आपण त्याच्यावरती मात करू शकतो. इंग्लिशमध्ये बोलली मी थोडं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि स्नेहात काय ओके बेस्ट फ्रेंड सारखे राहतात एकमेकांबरोबर आणि ती तुला भाव करते ना दॅट इज नाईस. म्हणजे तुम्ही एकमेकांबरोबर मैत्रीचं नातं ठेवलेलं आहे. आणि मग आपण या वाचनामध्ये मी पहिलं वाचन आजचं बदललं पण शुभवर्तमान तेच ठेवलेलं आहे. शुभवर्तमान तेच ठेवण्याचं कारण हेच आहे की प्रभू येशू हा प्रभू परमेश्वराला धन्यवाद केला आणि आजचा हा जो सोहळा आहे 25 वर्ष जरी अप्स अँड डाऊन जरी असले लाईफमध्ये खूप काही कठीण परिस्थिती जरी आली तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये मात करून तुम्ही ते स्थिर ठेवलेली आहे. तुमची बोल ना वादळ आहे नक्कीच तिकडे तिकडे वादळ येतच प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो पण तो फक्त कुटुंबातच नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये पण तो वादळ येत असतो परंतु टिकून ठेवलेलं आहे. तुमचं इंग्लिश सुखदुःख आजारात आरोग्यात आणि एकमेकांची इंग्लिश करवते वचन तुम्ही घेतलेलं होतं ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनाही तुमचा आदर आहे. आणि म्हणून फक्त पहिलं वाचन बदललं तर पहिलं वाचनाच्या प्रीतीच्या संदर्भामध्ये मला घ्यायचं होतं कारण अनेक वेळा मी जेव्हा हे वाचन वाचतो तेव्हा प्रीतीच्या ऐवजी मी येशूचं नाव पहिलं टाकतो आणि नंतर स्वतःचं नाव टाकतो. आज आपण काही फक्त घेऊया आणि त्याच्यातले शब्द आपण घेऊ आणि बघू मी स्वामीचं नाव घेतल्यानंतर आणि माणूसचं नाव घेतल्यानंतर त्यांना एकमेकांना काय वाटतं ते बोलू आपण. आणि तुम्हाला काय प्रश्न नाही विचारणार पण जे काही फिलिंग्स आहेत ते आणि ते प्युरिफाय ते आपल्याला अजून शुद्ध करत आहे. प्रीती सहनशील आहे माणूसचा विचार करतो. स्वाती सहनशील आहे तर नाही तरी सांग आणि माणूस सहनशील आहे. ओके आता उत्तर नका देऊ. प्रीती हेवा करीत नाही स्वाती हेवा करीत नाही मार्कुसचा हेवा करीत आणि मार्कुस स्वातीचा हेवा करीत नाही मार्कुस हेवा करीत नाही. प्रीती बढाई मागत नाही स्वाती बढाई मागत नाही मार्कुस बढाई मागत नाही. प्रीती फुगत नाही फुगून बसण्याचा मार्कुस फुगत नाही. दोघांनी पण कधी फुगून आमच्या भाषेत मराठीमध्ये म्हणजे बसायला फुगून बसण्यामध्ये पिऊन बसला फुगून बसला
पण कुटुंब कसं म्हणजे रात भरून असतं ना, आणि न बोलणे न बोलणे 2-3 दिवस होणार नाही. कदाचित कधी असे प्रसंग आले असतील. प्रीती गैरशिस्त वागत नाही. माणूस आणि स्वार्थी गैरशिस्त वागत नाही. माणूस आणि स्वार्थी स्वार्थ पाहत नाही. माणूस आणि स्वार्थी चिडत नाही. तुम्ही बघितलंय चिडलेलं, ओके, असं काही गैर नाही. चिडलो नाही तर मग पुढे कसं जाणार. ती चीड असते. राग हे आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते घडत नाही म्हणून आपण रागवत असतो. माझी पत्नी मला जे हवं आहे ते शिजवत नाही म्हणून मी रागवतो. माझा पती वेळेवर येत नाही घरी तेव्हा मी रागवते, कारण माझी इच्छा असते की त्यांनी वेळेवर द्यावं. आणि सो राग इज जेव्हा आपल्याला हवं आहे ते होत नाही तेव्हा आपण रागवतो. येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये रागवतो त्याच्यावरती, कारण ते मंदिर प्रार्थनेचं स्थळ आहे आणि ते त्यांनी लुटारूचं घर करून ठेवलेलं होतं म्हणून तो रागवला. त्याचं जे महत्व आहे ते त्यांनी घालून टाकलेलं म्हणून तो रागवलेला होता. माणूस आणि स्वार्थी अनितीत आनंद मानत नाही, नीतीत आनंद मानतो. माणूस आणि स्वार्थी सत्यासंबंधी आनंद मानतो. ते सर्व काही सहन करतात, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असतात. सर्वांची आशा ते धरितात आणि सर्वांसंबंधाने धीर धरून आपलं आयुष्य ते पुढे घेऊन जात असतात. शुभवर्तमान आहे, अतिशय सुंदर शुभवर्तमान आहे. Beautiful
कृतज्ञता ज्याच्या वाट्यातून परिपूर्णपणे त्या कृतज्ञतेद्वारे आपण परिपूर्णपणे परमेश्वर विद्यामध्ये समर्पित होतो. ही समर्पित जीवन जगण्यासाठी एकमेकांच्या प्रेमात आणि परमेश्वर ख्रिस्ताच्या प्रेमात राहले जावे म्हणून आपण ख्रिस्ताशी प्रार्थना एकत्र म्हणूया. या प्रभूची शांती किंवा प्रबळ सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे कृत झाली देवाची कृपा याच्या गुणाचा मंदिर झाले आपण सर्व धन्य.
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. मुक्याने बोलले गीत ते झाले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले. नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले गीत ते झाले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले, डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. हो हो उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. हो हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले, हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच आणले तुझसाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जुळून येती रेशीम गाठी. रेशीम गाठी. म्हणून आपण त्यांना साजरा करत आहोत, त्यांना सेलिब्रेट करत आहोत. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास जेवढा त्यांनी संघर्षाने प्रेमाने आत्तापर्यंत इथे आले आहेत, म्हणून आपण त्यांना सेलिब्रेट करणार आहोत. सो मी मम्मी पप्पांना स्टेजवरती इन्व्हाइट करते. आजचे आपले कपल मिस्टर अँड मिसेस शिंदे, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. जोरात टाळ्याचा आवाज. ज्या 46 पूर्ण झाल्या ते आत्ता होत आहे. आणि तुम्ही सर्वजण आले, जे माझ्या लग्नाला होते, जे लग्नाला होते ते सगळे आले म्हणून मला खूप आनंद वाटतो. पप्पांचं तर हे एक्सपेक्टेडच होतं. आपण मम्मीला विचारू, मम्मीला काय वाटतं? मला तर खूपच छान वाटतंय.
की मला म्हणजे मी विचार नव्हता केला की माझा एवढा मोठा 25वा लग्नाचा वाढदिवस होणार आहे आणि तो माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलींनी ते माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्याबरोबरच तुम्ही सर्वजण इथे आले आणि आमच्या आनंदात सहभागी झाले म्हणून तुम्हा सर्वांचेही खूप खूप आभार. असं थोडी मी आमच्या चर्च प्रीस्ट आणि सर्व फादर्सला इन्व्हाइट करते की ते येऊन आपल्या केकवरती आणि आपल्या कपलवरती थोडंसं ब्लेसिंग्स आणि शॉर्ट प्रेयर करतात. बर्थडे फ्रेंड्स सांगितले शॉर्ट प्रार्थना. आयुष्यामध्ये भरपूर प्रार्थना केलेली आहे का परमेश्वर. आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो मार्गूस आणि स्वातीसाठी, त्याच्या दोन्ही मुली स्नेहल आणि श्रेया आणि सर्व कुटुंबीय आणि त्या असलेल्या सर्वांमध्ये तुझा आशीर्वाद द्यावा. आम्ही असंच हर्षाने प्रेमाने आनंदाने आणि शांतीने आम्ही आमचं जीवन जगावं म्हणून तू आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू करतो. मातोरीची मध्यस्थी मागल्या नवरी कृपा पूर्णपणे प्रभू तुझ्या खाली आहे धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या वडिलांचे फळ येशू. हे पवित्र महिला देवाचे मागे आम्हाला बघण्यासाठी आता तुझ्या वडिलांच्या प्रभू तुम्हाबरोबर असतो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. थँक यू सो मच फादर शॉर्ट प्रेयर बद्दल. फादर्सला इन्व्हाइट केलं गेलं होतं मास सेलिब्रेट करण्यासाठी. तसंच आमच्या फादर पॅरिश प्रीस्ट सगळे जे इन्व्हायटेड आहेत यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त स्टडीज केले आहेत आणि आज ते ह्या स्टेजवरती पोचले आहेत. सो मग मी माझ्या मम्मी पप्पांना इन्व्हाइट करते आमचे फादर विजय फादर यांना फेलिसिटेट करण्यासाठी. फेलिसिटेशन. सगळे ट्रिप्स काढले आहेत आणि त्यांनी खूप जास्त चर्चमध्ये काम केलं आहे म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. एक लुक द्या मार्काजी एक सेकंड. हां परफेक्ट. सॉरी फादर सहाय राज फादर डिसिप्लिन वगैरे खूप जास्त माझ्यासाठी तरी जसं कुंफू पांडामध्ये तो एक असतो कॅरेक्टर जो पांडाला खूप जास्त वाईज सोल्युशन्स घेत असतो, त्याला खूप काही शिकवत असतो. तसं आमच्यासाठी युथ ग्रुपसाठी स्पेसिफिकली टेरी फादर आहेत. काउन्सिलिंगमध्ये ते आम्हाला खूप जास्त हेल्प करतात. आमच्या लाईफ लेसन्सला कसं टॅकल करायचं, कसं थ्रू जायचं. आणि त्याने स्पेसिफिकली माझ्यासाठी वर्ड दिला होता डॅझल, म्हणजे जिकडे जिकडे तू जा चमकती राहा. आणि दिसतं ते खूपच जास्त चमकते. त्यांनी मला सगळं शिकवतं आम्हाला. फादर पण माझ्यासोबत खूप जास्त फ्रेंडली आहे. खूप त्यांनी अजून तरी मला
सिस्टर सिरीन फेलिसिटेशन्स धन्यवाद करते हैं. तसंच त्या लोकांनी 25 वर्ष सोबत काढले आहेत. त्यांचं प्रेम, त्यांचे पेशन्स सगळ्यात जास्त, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांवरती सेम इक्वल एफर्ट्स टाकणं. जर कोणी कुठे कमी पडत असेल तर त्यांना समजून घेणं, असं कॉन्स्टंटली त्यांचं चालू राहतं. टाळ्या याच्यासाठी थोडे प्रकाश शंकरला बोलणे पडतील नंतर. आता तरी चाललंय. टाळ्या टाळ्या.
होता व्हिडिओ? आवडला का तुम्हाला? बघितले का? का बरं असं? 25 वर्ष? मी मम्मी पप्पांना स्टेजवरती इन्व्हाइट करते. आता आपण त्यांचे गेम्स स्टार्ट करू. सगळ्यात आधी कोण क्वेश्चनला आन्सर करेल, पप्पा की मम्मी? तुम्हीच करता पप्पा. दोघं एका वेळेस आन्सर करू शकता किंवा टर्न बाय टर्न आन्सर करू शकता तुमच्या. मम्मीचा फेवरेट कलर कोणता? पक्का का? काय नाही डिफरन्स असतो. मम्मीचं फेवरेट फूड काय? फेवरेट जेवण आवडते सर? हो जेवण. नाही स्पेसिफिकली एकच पदार्थ सांगा. जेवण नाही. जेवण विचार करा. जेवण खूप वेळेस खातो आपण. जेवण तुम्हाला आवडते. स्नॅक आयटम हे तुम्हाला स्नॅक आयटम आहे. नाश्त्यासोबत खातो. नाश्त्यासोबत खातो. आम्ही जरी नाशिकचे असलो तरी आम्हाला वडापाव. नेक्स्ट तुमचा फेवरेट. मम्मीचा फेवरेट डेझर्ट काय? गोड पदार्थ. हो स्वीट डिश. खाते कधीतरी खाते. तुम्ही जबरदस्ती केल्यावर प्रेमाने खा खा. हो का मम्मी? काजू कतली का? मोतीचूर लड्डू. मक्याचा मोतीचूर लड्डू हा मम्मीचा फेवरेट आहे. मम्मीचा फेवरेट असल्यामुळे तो आमचा जो पेट डॉग होता लकी त्याचा पण तो फेवरेट होता कारण की मम्मीचा फेवरेट आहे. मग असलाच पाहिजे. मम्मी काय प्रेफर करेल, कॉफी की चहा? ते त्यांच्यासाठी क्वेश्चन्स आहे. कॉफी की चहा? पक्का चहा पिते का मम्मी? चहा बरोबर आहे. चहा. फेवरेट मूवी कोणती आहे मम्मीची? गेसच नाही करू शकत. माहितीच नाही तुम्हाला? हा मम्मी सिरीज बघते आता. विचार करा. मूवी थिएटर मध्ये जी लागते ती. 25 वर्षामध्ये 5 पिक्चर पाहिले. 5 नाही खूप पाहिले त्यांनी. आम्हाला माहिती. आम्हाला विचारा. आम्ही तुमचं नाही माहिती. आता 25 वर्ष आधी आम्ही नव्हतो ना इथे म्हणून आम्ही आहे आज इथे. कोणता मूवी? मम्मीचा फेवरेट सॉन्ग कोणतं? सॉन्ग गावं लागेल सॉन्ग. गाणं आता मी डिस्कसच करू नका सगळे कोणतं यासारखे एकच सांगता आमचं. लास्ट. मम्मीचं हिडन टॅलेंट काय आहे? हिडन टॅलेंट मम्मीलाच विचारतात काय? सांगा. काय बनवते बरोबर. आर्ट अँड क्राफ्ट मम्मीचं फेवरेट हिडन टॅलेंट आहे. आता सेम क्वेश्चन आपण मम्मीला विचारूया. बघू कोणाचे क्वेश्चन जास्त राईट होते, मम्मीचे की पप्पाचे? मम्मीचे जास्त असेल. अँड विथ मॉम. पप्पाचा फेवरेट कलर? ब्लू. इझी.
फेवरेट फूड मटन. प्रेडिक्टिव्ह. फेवरेट डेझर्ट गुलाबजाम. बघा माझ्या मम्मीला सगळं माहित आहे. एवढं बदल. फेवरेट मूवी शोले. ठीक आहे याच्यावरून वेगळा. फेवरेट ऍक्टर अमिताभ बच्चन. ओके गाईज माहिती आहे मम्मीला सगळं. फेवरेट सॉन्ग चला रे चला हरे गावला हरे गावला. चला रे चला हरे गावला हरे गावला. जायचं जातं सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर. बी रेडी गाईज. हरे गाववाले तयार राहा. लास्ट पप्पाचं हिडन टॅलेंट. काय विचार करा. मला पण नाही पप्पाचं हिडन टॅलेंट काय. ते किती थकलेले असले किती दुःखात असले तरी ते कधीच दाखवत नाही. ते सदा आनंदी असतात. सदा आनंदी असतात. बरोबर एकदम बरोबर. टाळ्या. आतापर्यंत यांनी ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चन्सचे जरी डिस्कस करून आन्सर दिले आहे बऱ्यापैकी दिले आहेत तर मग आपण त्यांच्यासाठी परत एकदा टाळा वाजवूया. जोरात जोरात झोपले झोपले वाटतं. तुमच्यामधून जास्त हट्टी कोण आहे. हट्टी. अरे जास्त कोण बोलतो. जाऊ द्या ते होत राहतं त्यांच्यामध्ये. आम्ही करून घेऊ हँडल. आधी कोण रचतं. आमच्याकडे उलट आहे काही. आधी सॉरी कोण बोलतं. मम्मी सॉरी बोलते. जास्त रोमॅन्टिक कोण आहे. पप्पा विचार करताय कोणाला उत्तर देऊ. तयार व्हायला जास्त वेळ कोण लावतो. मुलीच लावतात ऑफकोर्स. वस्तू ठेवून कोण विसरून जातो. हो पप्पा आमच्या चाव्या हरवता चष्मे हरवता खूप काही होतं. जास्त खर्च कोण करतं. कोण करतं पप्पा. का वाटतं तुम्हाला असं. तुला काय वाटतं पप्पा खर्च. मम्मीला पैसे देत नाही. पप्पा काय बिनधास्तपणे खर्च करत असतात. पप्पा तुम्हाला काय वाटतं मम्मी खर्च करते. मम्मीला पैसे दिले का संपले. काय नाही माझी मम्मी पैसे नाही खर्च करत. आम्ही खर्च करतो. स्वयंपाक चांगलं कोण करतं. पप्पा पण करतात. टीव्हीचा रिमोट कोणाच्या हातात असतो. दिसतच नाहीये पप्पा तुम्ही काय दाखवताय. तुम्ही वा वा वा. सगळ्यात जास्त लवकर कोण झोपतं. लवकर सेकंदात झोपतात. मुलांना जास्त लाड कोण करतं. पप्पा चीटिंग करताय. पप्पा बघून आन्सर करतात. लास्ट आता आय लव्ह यू सगळ्यात आधी कोणी बोललं होतं. खरं का पप्पा. खरंच का. खरंच का. आय लव्ह यू. सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात मेन घरातला बॉस कोण. वा पप्पा बॉस आहे. सगळ्यात लास्ट आजच्या दिवसासाठी सगळ्यात जास्त एक्साइटेड कोण होतं. उत्साहित कोण होतं. वा टाळ्या बस आजसाठी एवढाच गेम इनफ आहे. घरी जाऊन अजून खेळू. घरी जाऊन माझ्या सपोर्ट गेम होणार आहे. टाळ्या वाजवा टाळ्या. Follow my lead. I found a girl.
किंग हा आहे, पण डान्स मध्ये तिने नाचवला आज 25 वर्षांमध्ये आता नाचवलं. म्हणजे माहिती आहे 25 वर्ष काय केलं ते. चला आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. हे परमेश्वर पित्या, आजच्या सुंदर संध्याकाळी वेळी आम्हाला सर्वांना एकत्र बोलून आमचे मार्कस आणि स्वाती शिंदे या परिवाराबरोबर आनंद उत्सव आणि तुझ्या पवित्र आशीर्वादद्वारे आम्हाला एकत्र केल्याबद्दल आभार मानतो. आता आमच्यासाठी ठेवलेल्या अन्नावर आशीर्वाद दे. यांना घेणारा सर्वांवर शारीरिक मानसिक आरोग्य देऊन सर्वांवर प्रीती प्रेम वाढत राहावे अशी वरदान आम्हाला दे. ही सारी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू. मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आज या संध्याकाळी आमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाप्रसंगी सगळे सहभाग घेतला आणि सगळे उपस्थित राहिले, म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. आजच्या या 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही म्हणजे खूप सुख दुःख बघितले. आनंदाचे क्षण होते, काही दुःखाचे क्षण होते. घाबरू नका, एवढं मोठं नाही वाचणार आहे. या सगळ्या आनंदाच्या आणि दुःखाच्या क्षणामध्ये माझ्या नवऱ्याने माझी खूप खूप साथ दिली. माझे सगळे सुख दुःख आणि त्यांनी वाटून घेतले, माझे हट्ट पुरवले. माझ्या आजारात जसे आपण वचन घेतो, ऍक्च्युली माझं स्पीच वेगळं आहे, पण मी आताही बोलते. जसे आपण वचन घेतली, सुखात दुःखात आजारात आरोग्यात तुझी साथ दी, तसे त्यांनी माझे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी ते माझ्या सोबत उभे, प्रत्येक माझं त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि मी ज्यावेळेस लग्न करून आले त्यावेळेस मी ऍक्च्युली कशी होती, आता तशी नव्हते. मी स्मार्ट होते, मी हुशार होते, पण त्यापेक्षा जास्त हुशार त्यांनी मला आता केलेलं आहे. मला पूर्ण ऑलराऊंडर करून टाकलं. मला स्वयंपाक येत नव्हता, त्यांनी मला स्वयंपाक शिकवला, मला गाड्या चालवायला शिकवलं, मला सगळं काही शिकवलं. कुठे कसं बोलायचं, कुठे कसं वागायचं, सगळं काही त्यांनी शिकवलेलं आहे. म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आता मी थोडंसं माझं मनोगत थोडंसं व्यक्त करते. तर आजचा हा दिवस आम्हा सर्वांसाठी खूपच स्पेशल आणि अविस्मरणीय आहे. लग्नाचा 25 वर्षाचा हा प्रवास पूर्ण करताना मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून येत आहे. सर्वप्रथम मी देवाचे आणि पवित्र मर्यादेचे तसेच सर्व फादर्स सिस्टर्स, आमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, हितचिंतकांचे पण खूप खूप आभार. तुम्ही सर्वांनी आमच्या आनंदामध्ये सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित केला, म्हणून तुमचे आभार. 25 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांच्या सोबतीने ही वाटचाल सुरू केली. या प्रवासात अनेक आनंदाचे, सुखाचे तसेच दुःखाचे क्षणही आले, काही आव्हानेही आली, पण एकमेकांवरील प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि आदर तसेच कुटुंबाचा आधार यामुळे आम्ही प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकलो. 25 वर्षांचा हा सुंदर प्रवास, 25 वर्षांचा हा सुंदर सहवास सुखदुःखात नेहमीच सारखाच हातात हात घेऊन चाललो जन्मभर, असेच सोबत राहू प्रत्येक जन्मभर. आमच्या आयुष्यातील देवाची सर्वात मोठी देणगी म्हणजे आमच्या लाडक्या 2 मुली स्नेहा आणि श्रेया. त्यांच्या आगमनाने आमचे घर आनंदाने, हास्याने आणि प्रेमाने भरून गेले. त्या केवळ आमच्या मुलीच नाही, तर आमचा अभिमान, आमची ताकद आणि आमच्या आयुष्यात सर्वात सुंदर आधार आहे. स्नेहा, श्रेया, तुमच्या प्रत्येक यशात आम्हाला आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते.
देवाने आम्हाला अशा सुंदर आणि प्रेमळ मुली दिल्याबद्दल आम्ही देवाचे मनपूर्वक आभार मानतो. एक स्नेहाची छाया, एक श्रेयाचा प्रकाश, दोघींमुळे झाले आमचे आयुष्य खास. दोघींमुळेच उजळतो आमचा प्रत्येक श्वास. आयुष्याच्या वाटेवर फुलतात आनंदाचे क्षण. स्नेहाश्रेय म्हणजे आमच्या जगण्याचा सन्मान. आमच्या आई वडिलांचे, बहीण भावांचे, ज्येष्ठांचे आणि सर्व कुटुंबियांचे आम्ही विशेष आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रवास इतका सुंदर झाला नसता. पुन्हा एकदा आज इथे उपस्थित असलेल्यांचे मनपूर्वक आभार. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, माझ्या जीवनसाथीचे मनापासून आभार. प्रत्येक सुखदुःखात तुम्ही दिलेली साथ, प्रेम, समजूतदारपणा यामुळेच हा 25 वर्षांचाच प्रवास इतका सुंदर झाला आहे. पुढील आयुष्यही असेच प्रेमाने आणि आनंदाने भरलेले असो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्यासाठी स्पेशल गाणं आहे. गाणं म्हणजे कविता आहे. मला लावायचा तो लागेल. तुझ्या साथीनं माझं आयुष्य सुंदर झालं. प्रत्येक दुःखावर तुझ्या प्रेमाचं औषध मिळालं. हातात हात घेऊन तू दिलास आधार. अंधारातही माझ्या मनाला मिळतो नवा प्रकाश. तुझ्या हास्यात मला माझं घर सापडतं. तुझ्या मिठीत सगळं जग विसरून जातं. सुखदुःखाच्या प्रत्येक वळणावर तूच माझा सोबती. तुझ्यामुळेच पूर्ण झाली माझ्या स्वप्नांची महती. तू माझा अभिमान, तूच माझा विश्वास. तुझ्या विना अपूर्ण वाटतो माझा प्रत्येक श्वास. जन्मोजन्मी अशीच राहो आपली ही साथ. तुझ्या प्रेमातच आहे माझ्या जगण्याची खरी वाट. माझा जीवनसाथी, माझा पती, माझा सखा तूच. तुझ्यासाठी धडधडतं हे मन आजही रोज. तुझ्या प्रेमाने उजळत राहो माझा प्रत्येक क्षण. तू आहेस म्हणून सुंदर आहे माझे जीवन. तू आहे म्हणून माझे सुंदर आहे जीवन. बोलले पप्पा आता विचारात पडले मी काय बोलू. आता बघू पप्पा काय बोलतात. मी बोलायला शिकवतो पण मला बोलायला मी बोलायला शिकवलं कोणाशी कसं बोलायचं पण मला बोलतंय. तुम्ही सर्वजण आला मी एवढं भरभरून प्रेम दिलं म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. मला वाटत नव्हतं पावसामुळं एवढे लांबून नातेवाईक येते, दोस्त मंडळ येते आणि एवढं भरभरून दिसलं. मला असं वाटत नव्हतं पण सर्व नातेवाईक आले. म्हणून सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्या बायकोविषयी बोलायचं म्हणजे तिच्यामुळं मी सर्व काही खूप आहे बोलायचं. कारण मी जेवढे कष्ट करतो तेवढी ती सुद्धा कष्ट करते. तुम्ही जेवढ्या पण ऍक्टिव्हिटी केल्या त्याच्यामध्ये तिने भरपूर मला काही मदत केली. म्हणून ती माझी खरंच जोडीदारी आहे, साथीदार आहे. तुम्ही भरपूर काय आणि तुम्ही सर्वजण बघताय ना. थँक्यू. सहवास हा फक्त वर्षांचा नसतो, तो विश्वासाचा, प्रेमाचा आणि आयुष्यभर साथ निभवण्याचा असतो. आज तुमच्या सहजीवनाला 25 वर्ष पूर्ण झाली. ही केवळ वर्षांची संख्या नाही तर असंख्य आठवणी, संघर्ष, आनंद, त्याग आणि निखळ प्रेमाने निघलेली एक सुंदर प्रवास आहे. शून्यातून संसाराची सुरुवात करून
असेल. अनेक प्रसंगी तुमची परीक्षा घेतली असेल, पण प्रत्येक वेळी तुम्ही एकमेकांचा हात अधिक घट्ट धरला. कदाचित म्हणूनच तुमचं नातं इतकं समृद्ध आणि सुंदर दिसतं. आजच्या जगात प्रेमाच्या व्याख्या खूप सहज बदलताना दिसतात, पण प्रेम म्हणजे केवळ शब्द, वचने किंवा काही क्षणांचा उत्साह नसतो. प्रेम म्हणजे समजून घेणे, स्वीकारणे, एकमेकांना स्वप्नांना बळ देणे आणि प्रत्येक वळणावर मी आहे हा न बोलता मिळणारा विश्वास. ही प्रेमाची खरी ओळख म्हणजे तुमच्याकडूनच शिकतो. आई बाबा म्हणून तुम्ही आमच्यावर प्रेमावर आणि संस्काराचा वर्षाव केला. माझ्यासाठी आणि श्रेयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट, केलेला त्याग आणि दिलेली साथ या सगळ्याचा मोल कोणत्याही शब्दात मांडता येणार नाही. आमच्या प्रत्येक स्वप्नामागे तुमचा हात आहे, प्रत्येक यशामागे तुमचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक अडचणीत आमचा सर्वात मोठा आधार तुम्हीच आहात. पण एक गोष्ट मात्र आयुष्यभर आमच्यासोबत राहील, ती म्हणजे तुम्ही आमच्या समोर उभं केलेलं प्रेमाचं जिवंत उदाहरण. तुम्हाला पाहिल्यानं की फक्त आई बाबा दिसत नाही, दिसतात दोन जिल्लर मित्र, एकमेकांना मनापासून आदर करणारे जीवनसाथी आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांसाठी खंबीरपणे उभी राहणारे दोन सुंदर माणसे. तुमचं नातं आम्हाला रोज शिकवतं की संसार मोठ्या घराने होत नाही, तर मोठ्या मनाने होत. देवाकडे एकच प्रार्थना, तुमच्या या नात्यातील ऊब, जिव्हाळा आणि हसू असंच कायम राहू दे. येणाऱ्या प्रत्येक वर्षी तुमच्या आयुष्यात नवं आनंदीची भर पडू दे आणि तुमची ही लवस्टोरी अशीच आयुष्यभर फुलत राहा. आम्हाला तुमच्या मनापासून अभिमान आहे आणि तुमची मुलं म्हणून जन्माला आलो यापेक्षा मोठं भाग्य आमच्यासाठी दुसरं नाही. तुमच्यासाठी 4 ओळी. सोनं अग्नी तापून अधिक उजळतं, चंदन उगाळलं की अधिक सुगंध दरवळतं. तसंच खरं नातं ही संकटाने तुटत नाही, उलट प्रत्येक वादळानंतर ते अधिकच घट्ट होत जातं. माझ्या मुलीने शुद्ध मराठीमध्ये स्पीच दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. आता मी सदू आत्या आणि मालिकाकर आपल्या समोर एक सॉन्ग सिंग करते. गुजरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. पटकन का नाही यार, टाइमपास काय चाललंय? चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम, प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे 4 आता, राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गुजरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना
कुणाची नजर लागो ना. शादी के लड्डू को मरती नाही नाही, बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई. गाणं बाजाना झाली ना दंगल, राजा राणीचे झाले शोभा मंगल. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. तुझा छंद लागला, न न न न न न, तुझा रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला. असा कसा बाई मला तुझा रंग लागला. छंद लागला तुझा, छंद लागला. रंग लागला तुझा, रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला. असा कसा बाई मला तुझा रंग लागला. जागून रे दिन रात पाहिले रे स्वप्नात, तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात. जागून रे दिन रात पाहिले रे स्वप्नात, तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात. मोठी आले ना, मोठी आले नाव तुझा गंध लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला. कसा कसा बाई मला तुझा रंग लागला. रंग लागला तुझा, रंग लागला. छंद लागला तुझा, छंद लागला.
तू पहाड़ी बाटोमा छम छमे पायल घुंगरू बाजने त्यार खुटमा काजळ लावून आले मी आज असं नका बघू हो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ ठुमक जब हिट छे तू पहाड़ी बाटोमा छम छमा पायल घुंगरू बाजने त्यार खुटमा लाल त्यार कंगन हाथ में चूड़ी छलहरा लाल त्यार कंगन हाथ में चूड़ी छलहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा 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 झाला तो आता वाईट मन वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट 6 महीने की तनख्वाह त्यार बने न खरा एक जोड़ी सैंडल लिया दी जोड़ी सरारा वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता उधाणलेला स्वरधुंद झाला मनी छेडलेला शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे स्वप्नातले गाव माझ्या पुढे दिवसाचा पक्षी अलगद उडे भानीच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी झाडात लपले सगळे सोयरे हा गाव माझा जुना आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे हे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंदर हरते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे. वाऱ्यापट्टी गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. ये जीवन दिल जाने दरिया का है पानी. पानी तो बह जाए, बाकी क्या रह जाए. यादें यादें यादें. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती हैं. ये यादें हाय यादें यादें. यादों के
खुशियाँ